पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन, माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड, तसंच माजी एअर मार्शल पीएम सिन्हांचा समितीमध्ये सहभाग. एलओसीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच, पाककडून आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचं उल्लंघन, जम्मूमधल्या पराग्वाल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर. पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेमध्ये उपस्थित, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन, अनेक ब्रिटिश खासदारांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. पहलगाम हल्ल्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर, पाकिस्तान बॉर्डर शेजारी अँटी ड्रोन मिसाईल तैनात, भारतामध्ये शस्त्र आणि ड्रग्ज पाठवणाऱ्या ड्रोनकडे लक्ष. फुटीरतावादी धार्मिक संघटनांपासून दूर रहा, पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांच्या नागरिकांना सूचना, इतिहाद उल मुसलमीन आवामी ॲक्शन कमिटीच्या कार्यक्रमात न जाण्याच्या सूचना. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलंच, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवारांची पहिल्यांदा प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्षा निवासस्थानी गृहप्रवेश, 4 महिन्यानंतर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी शिफ्ट. परळमधील एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका, याचिकाकर्त्यांचे आक्षेप विचारात घेण्याचे एमएमआरडीएला निर्देश, 3 दिवसामध्ये याचिकाकर्त्याला म्हणणं मांडावं लागणार. जीएसटीसह सोन्याचे दर 99,498 रुपये तर चांदी 1,09,40 रुपये किलोवर, अक्षय तृतीयेला ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री.